बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूया। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी दौऱ्यावरती आहेत। राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल असलेल्या मानहानी खटल्याप्रकरणी ते आज भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत। 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधींविरोधात भिवंडी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू आहे। आज ते या प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी न्यायालयात हजर राहणार आहेत। शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर आता राहुल गांधी यांचे जामीनदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः असतील, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे। यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते। दरम्यान न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर राहुल गांधी स्थानिक नेत्यांशी नेमकी काय चर्चा करतात आणि कोणती नवी रणनीती आखतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। विशेष म्हणजे भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला धूळ चारत भाजपचेच बंडखोर नारायण चौधरी यांच्या मदतीनं महापौर आणि उपमहापौर पद काबीज केल्याच्या अवघ्या दुसऱ्या दिवशी हा दौरा होतोय आणि त्यामुळे या बदलत्या राजकीय समीकरणांवरती ते काय भाष्य करतात याकडेही लक्ष असेल। दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। राहुल गांधी यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतल्या सभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली असं राहुल गांधींनी वक्तव्य केलं होतं। आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी सरदार पटेल महात्मा गांधींचा विरोध केला होता असंही ते म्हणाले होते। या विधानानंतर संघाचे स्थानिक पदाधिकारी राजेश कुंटेंकडून राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला। टीका एका विशिष्ट संस्थेवर नाही तर त्या संस्थेशी संबंधित व्यक्तींवर असल्याचं राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलं। आधीच्या जामीनदारांचं निधन झाल्यामुळे राहुल गांधींना नवीन जामीनदार सादर करण्यासाठी न्यायालयात बोलावलं गेलंय। शिवराज पाटील चाकूरकर हे राहुल गांधींचे जामीनदार होते। चाकूरकरांच्या निधनानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे जामीनदार असतील। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, न्यायालयामध्ये नेमकी काय प्रक्रिया पार पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय दृष्ट्या या दौऱ्यामध्ये नेमकं काय काय घडेल, भिवंडीमध्ये नेमकं काय होईल? प्रज्ञा, सध्या मी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आहे। मी आपल्याला दाखवू शकतो कशा प्रकारे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावरती राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी तयार झाले आहेत। 2014 मधलं हे प्रकरण आहे ज्यामध्ये राहुल गांधी यांनी आरएसएस वरती आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि या विधानानंतरच कुठेतरी राहुल गांधी यांच्यावरती एक खटला दाखल झाला होता। त्या खटल्यासंदर्भात राहुल गांधी आज भिवंडी कोर्टामध्ये हजर होणार आहेत। यामध्ये राहुल गांधी सर्वप्रथम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल होणार आहेत। यासाठी आता मुंबईमधले सर्व आमदार आणि नेते हे राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झाले आहेत। यामध्ये नसीम खान असतील, वर्षा गायकवाड असतील, अमीन पटेल असतील, त्यासोबत ज्योती गायकवाड असेल, त्याचसोबत असलम शेख असतील आणि सर्व शेकडो कार्यकर्ते हे राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती थोड्या वेळातच पोहोचतील। या ठिकाणून राहुल गांधी हे त्यांच्या ताफ्यामध्ये बसतील। ताफ्यामध्ये बसल्यानंतर राहुल गांधी हे सर्वप्रथम भिवंडी कोर्टामध्ये जातील। भिवंडी कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ते हजर होतील। त्यांच्यासोबत मुंबईतले सर्व आमदार आणि नेते हे इकडे उपस्थित असणार आहे। त्यानंतर राहुल गांधी हे तिकडून पुन्हा एकदा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचतील। प्रज्ञा। ईशान, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या सगळ्या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। 2014 मध्ये राहुल गांधी यांच्याकडून आरएसएस वर एक आक्षेपार्ह विधान करण्यात आलं होतं। त्याच संदर्भात आज भिवंडी कोर्टामध्ये राहुल गांधी यांची सुनावणी आहे। थोड्या वेळातच राहुल गांधी हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल होणार आहेत। सध्या आपल्यासोबत मुंबई काँग्रेसचे सर्व नेते आहेत।
सर, काय सांगाल, आज राहुल गांधी हजर होणार आहेत आणि भिवंडी कोर्टामध्ये देखील ते जाणार आहेत. अहो किती खोटे खटले तुम्ही दाखल करा, त्यांना दाबायचा प्रयत्न करा. अख्ख्या देशामध्ये त्यांचे विरुद्ध असे कोर्टामध्ये केसेस चालू केले आणि मागणी काय की त्यांनी माफी मागावी. माफी मागणारा परिवार दिसतोय का? आझादीमध्ये अंग्रेजांसमोर काय माफी कधी मागितली, तर आता काय मागणार आहे? आणि असे खोटे आरोप करून, असे खोटे केसेस करून काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या नेत्यांना दाबायचा प्रयत्न केला की त्यांना कधी यश भेटणार नाही. सर, काय सांगाल, आज राहुल गांधी स्वतः भिवंडी कोर्टामध्ये हजर होणार आहेत. तुम्ही बघत आहोत सकाळपासून 6 वाजतापासून शेकडो लोक इथे जमा झालेले आहेत. राहुल गांधीच्या या जनसमर्थन आहे ते आम्ही त्यांच्या सोबत उभा आहोत. बीजेपीचे असं आहे की राहुल गांधींजीवर कोणते कोणते आरोप करणं आणि त्यांना कुठल्या तरी गोष्टीमध्ये मशगूल करणं, कारण ते देशासाठी लढतात आणि त्यांना बीजेपीला काही करायचं नाहीये. आणि त्याच्यामुळे आम्हाला पण संविधानावर विश्वास आहे, आम्हाला कायद्यावर विश्वास आहे आणि नक्कीच माहिती आहे की राहुल गांधीजी हे बाकीच्या लोकांसारखे माफी मागणार नाही. तर चूक नसताना कधीच माफी मागणार नाहीयेत आणि त्याच्यामुळे त्यांना नक्कीच सत्याचा विजय होतो. त्यामुळे नक्की त्यांचा विजय होईल. 2014चं प्रकरण आहे, पण आज देखील राहुल गांधीला कोर्टामध्ये यावं लागतंय. तर एकंदरीत हे अडकवण्याचं कुठेतरी षडयंत्र आहे. नक्कीच, कारण ते जे मी मगाशीच म्हटलं की देशासाठी कार्य करतायत, लोकांसाठी कार्य करतात आणि हे बीजेपीला बघवत नाही की राहुल गांधी एवढं मोठं कार्य करतात. त्यामुळे कुठल्या तरी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांना गुंतवून ठेवणं आणि त्यांना त्रास देणं, मानसिक त्रास देणं, हीच गोष्ट इथे चाललेली आहे. हे होते आपल्यासोबत सर्व आमदार, ज्यांनी सांगितलं आहे की कुठेतरी राहुल गांधी यांना अडकवण्याचा हा एकंदरीत प्रयत्न आहे. त्यामुळे कुठेतरी राहुल गांधी हे थोड्या वेळातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल होणार आहे आणि याच ठिकाणून राहुल गांधी हे त्यांच्या भिवंडीच्या कोर्टासाठी देखील रवाना होणार आहे. त्याआधी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या विमानतळावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचसोबत कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावरती आता या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती यायला सुरुवात झाली आहे. कॅमेरामन अक्षय करमळेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. हा सगळा बनाव केला गेलेला आहे असं काँग्रेसच्या आमदारांनी म्हटलेलं आहे. 2014च्या निवडणुकांदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर ही सगळी सुनावणी सुरू झाली. शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते, पण त्यांच्या निधनानंतर आता नवीन जामीनदार राहुल गांधी यांना कोर्टात सादर करावा लागणार आहे आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे त्यांचे नवे जामीनदार असतील. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी म्हणून राहुल गांधी आज कोर्टामध्ये सादर होणार आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचं मुंबईमध्ये आगमन होईल. त्यांच्या समोर सगळे काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही राहुल गांधींसोबत आहोत, आम्ही या संपूर्ण लढाईत राहुल गांधींच्या पाठीशी आहोत, अशी भावना या सगळ्या आमदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान राहुल गांधींचे नवे जामीनदार या प्रकरणातले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. हमारे नेता है, कानूनी प्रक्रिया उसके लिए वो आ रहे हैं, तो स्वाभाविक स्वरूप में हम महाराष्ट्र में आ रहे तो यहाँ रहना स्वाभाविक है. जाहिर सी बात है कि राहुल गांधी ने पर्दाफाश किया है और राहुल जी जो है वो बीजेपी और मोदी को का सही चेहरा सामने ला रहे हैं, इसलिए इस प्रकार से उनको टारगेट किया जा रहा है. सर, मराठीमध्ये सांगा, तुम्ही इकडे आलेला आहे. राहुल गांधी आज कायदेशीर का प्रक्रिया करता येत आहेत आणि महाराष्ट्रात येत असल्यामुळे स्वाभाविक स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्या स्वागताकरता या ठिकाणी खडे आहोत. तर एकीकडे राहुल